श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले। अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबाभवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी। तर 31 मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 11 मार्च ते 31 मार्च पर्यंत स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण कशी करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात आणि ते एक अतिशय लोकप्रिय संत आहेत। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन यावर्षी 31 मार्च रोजी आहे। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दरवर्षी चैत्र शुक्ल पक्ष द्वितीयेला साजरा केला जातो। स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणूनही ओळखले जाते। तर पारायण कसे करायचे आपण जाणून घेऊया। बऱ्याच वेळा आपल्याला स्वामी सेवा करायची असते, परंतु आपल्याला नियम माहीत नसतात व ती सेवा कशी करावी हे माहीत नसते। आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पाठ कसा करावा ते सांगणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही अक्कलकोटीय तत्व असलेली सारा अमृताची ओरिजिनल पोथी विकत घ्या। दुसऱ्या पोथीमध्ये शब्द उलट पालट असतात। तुम्ही ती पोथी आणून आपल्या देवाच्या मंदिरात ठेवावी आणि त्याची पूजा वगैरे करावी। नंतर दिवा अगरबत्ती लावून त्याला ओवाळावे, हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करावी। नंतर पिवळ्या वस्त्राची घडी करून तेथे पोथी ठेवावी। यथाशक्ती सगुण भक्ती मार्गातून पोथीचे पूजन करावे। त्यानंतर गोड काही तरी नैवेद्य दाखवावा। एकूण 21 अध्यायाचे तुम्ही दैनंदिन स्वरूपात या पोथीचे तुम्ही वाचन करू शकतात। सकाळी किंवा संध्याकाळी मन प्रसन्न करून समाधान आणि आनंद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सारामृत हे पारायण तुम्हाला सुरू करायचे आहे। आसनावर बसूनच पोथीला वंदन करून त्यातील अर्थ नीट समजून घेऊन वाचन शांतपणे करावे। या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा। चित्त प्रसन्न असावे। वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दिवा लावावा। पारायण करताना कोणते नियम पाळणे आवश्यक आहेत? सकाळी स्नान केल्यानंतर नित्य देवपूजा करून भोजनापूर्वीच पारायण करायचं आहे। तसे तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात। फक्त दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान पारायण करायचं नाही। स्वच्छ वस्त्र परिधान करून आणि मस्तकी गंध लावायचा आहे। कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करायचं आहे। वडीलधाऱ्यांना वंदन करायचं आहे। हे पारायण करताना तुम्ही स्वामींना विनंती करायची आहे की हे स्वामी राया, माझ्या हातून स्वामी चरित्राचे पारायण पूर्ण करून घ्या। तसेच अशी प्रार्थना करा व स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सूक्त, श्री स्वामी स्तवन, गणपती अथर्व शीर्ष हे वाचायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून गंध लावायचा आहे। इथं मी अक्षता ठेवलेल्या आहेत, त्या अक्षतांवर मूर्तीची स्थापना करायची आहे। त्यानंतर फूल अक्षता अर्पण करायचे आहेत। त्यानंतर तुम्ही संकल्प करायचा आहे। हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे। उजव्या हातावर डाव्या हातातील पळीने 3 वेळा पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून हे पाणी प्राशन करायचं आहे। आणि त्यानंतर ओम गोविंदाय नमः असे म्हणून आपल्याला तामनात पाणी सोडायचं आहे। यानंतर उजव्या हातात थोड्याशा अक्षता, हळद कुंकू आणि एक फूल घ्यायचं आहे संकल्प करण्यासाठी। हे पारायण करताना तुम्ही संकल्प करायचा आहे। स्वामींना विनंती करायची आहे की हे स्वामी राया, माझ्या हातून स्वामी चरित्राचे पारायण पूर्ण करून घ्या असे म्हणून हातातील अक्षता, फूल आणि पाणी हे तामनात सोडायचं आहे। सकाळच्या किंवा रात्रीच्या भोजनापूर्वी ही पोथी वाचायची आहे। जेव्हा शक्य होईल तेव्हा वाचायची आहे। फक्त दुपारी 12च्या नंतर ही पोथी वाचायची नाहीये। दुपारी 12 ते 12:30 पर्यंत या कालावधीत पोथीचे वाचन करायचे नाही। सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवूनच घ्यायची, त्यानुसार तुम्ही वाचावे। स्वामी चरित्र सारामृतचे 11 मार्च ते 31 मार्च पर्यंत 21, 11, 7, 5, 3, 1 पारायण कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला आपण जाणून घेऊया
21 पारायण कशी करायची ते 11 मार्च पासून 21 पारायणाला सुरुवात करायची आहे। 11 मार्च ते 31 मार्च पर्यंत आपल्याला 21 अशी स्वामी चरित्र सारामृताची पारायण करायची आहे। म्हणजे रोज अध्याय 1 ते 21 वाचायचे आहेत, म्हणजेच तुमचे एक पारायण पूर्ण होते। असे तुम्ही 21, 11, 7, 5, 3, 1 अशी पारायण करू शकतात किंवा रोज एक अध्याय वाचला तरी 21 दिवसात तुमचे एक पारायण पूर्ण होईल। तसेच 11 मार्च ते 31 मार्च पर्यंत 7 पारायण कशी करावी, तर रोज अध्याय 1 ते 21 पर्यंत वाचून 7 पारायण पूर्ण करू शकतात किंवा रोज 7 अध्याय वाचूनही तुम्ही 7 पारायण पूर्ण करू शकतात। 3 दिवसांमध्ये 21 अध्याय पूर्ण करू शकतात। अशा प्रकारे 3 दिवसांमध्ये 21 अध्याय पूर्ण करू शकतात। म्हणजेच पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 8 ते 14 अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी 15 ते 21 अध्याय वाचायचे आहेत। असे रोज 7 अध्याय वाचून तुम्ही 7 पारायण पूर्ण करू शकता। अशाच प्रकारे तुम्ही 5, 3, 1 पारायण करू शकतात। तसेच 11 मार्च ते 31 मार्च या कालावधीत तुम्ही 3 पारायण कशी करायची, तर तुम्हाला जर 3 पारायण करायचे असतील तर रोज 3 अध्याय वाचावेत, म्हणजेच तुमचे 7 दिवसांमध्ये 21 अध्याय वाचून होतात। पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 3 अध्याय वाचायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 4 ते 6 वाचायचे आहेत, तिसऱ्या दिवशी 7 ते 9, चौथ्या दिवशी 10 ते 12, पाचव्या दिवशी 13 ते 15, 6व्या दिवशी 16 ते 18 आणि 7व्या दिवशी 19 ते 21 असे अध्याय वाचायचे आहेत, म्हणजे एक पारायण पूर्ण होते। असे तुम्ही 3 पारायणही करू शकतात किंवा तुम्ही रोज 7 अध्याय वाचूनही 3 दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण करू शकतात। असे 31 मार्च पर्यंत 3 पारायण करू शकतात। जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म, विटाळ, सुतक आले तर तेवढे दिवस स्किप करायचे आहेत आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे। उद्यापन हे प्रकट दिन होऊन गेल्यावर केले तरी चालते। ज्यांना पारायण करणे शक्य नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा रोज 11 माळी जप करावा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणावा। 11 माळी शक्य नसेल तर कमीत कमी 3 माळी तरी जप करावा। तसेच तुम्ही गुरुचरित्राचं पारायणही करू शकतात। गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय वाचन करावा। स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी या पारायणाची सांगता करायची आहे। शेवटच्या दिवशी गोड धोड करून स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे। स्वामींचा प्रकट दिन साजरा करायचा आहे, तोच नैवेद्य आपण त्यानंतर खायचा आहे। यालाच उद्यापन समजावे। पारायण करताना दिवा सतत चालू ठेवायचा आहे। दत्त संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रुपये दक्षिणा आणि पिवळे वस्त्र द्यावे। जर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या साधूला तुम्ही 21 रुपये आणि पिवळे छोटेसे वस्त्र दिले तरी तुमची इच्छा पूर्ण होते। पोथी मोठ्याने वाचली तरी चालते, इतरांनीही ऐकावी। वचन पूर्ण झाल्यावर आपल्या स्वामींनी सद्बुद्धी येण्यासाठी 108 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा, म्हणजे 1 माळ करावा। आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, सुतक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 1 दिवसीय पारायणही करू शकतात। तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही पूर्ण 21 अध्याय वाचायचे आहेत। याला 1 दिवसीय पारायण म्हणतात। तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही 21 दिवसीय, 11 दिवसीय, 7 दिवसीय, 5 दिवसीय, 3 दिवसीय, 1 दिवसीय पारायण करू शकतात। ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।